रशियाकडून तेल खरेदी करायचं नाही असं मी भारताला बजावलंय असं कालच डोनाल्ड ट्रम्प साहेब म्हणले. मोदी साहेबांनी परराष्ट्र मंत्री अजून काहीच बोलायला तयार नाही. कसलं तुमचं परराष्ट्र धोरण? ज्यांच्यासाठी मोदी साहेबांनी आपल्या देशात आणि त्यांच्या देशात जाऊन मतं मागितली ते डोनाल्ड ट्रम्प 36 वेळा म्हणले की पाकिस्तान आणि भारतामधलं युद्ध मी थांबवलं आणि व्यापाराची धमकी देऊन थांबवलं. कधीही कुठल्याही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षानं भारत आणि पाकिस्तान या प्रश्नामध्ये मध्यस्थी करण्याचा आगाऊपणा केला नाही. आणि ते सनातनी तालिबानी, ते स्त्री विरोधी तालिबानी, ते धार्मिक कट्टरपंथी तालिबानी भारतात येतात आणि माझ्या महिला पत्रकारांनी आलं नाही पाहिजे म्हणतात आणि तुम्ही आमच्या महिला पत्रकारांना येऊ देत नाही. हे तुमचं परराष्ट्र धोरण. बाकी तुम्ही परराष्ट्र धोरणामध्ये शून्य. आणि हे अपयश लपवण्यासाठी तुम्ही स्वतःच विश्वगुरु बनताय. चुलीत घालायचं तुमचं विश्वगुरुपद. राहुल गांधींच्या संदर्भाने आणखी एक प्रश्न. विरोधी पक्ष नेता आहेत देशात म्हणून की मोदी सध्या विश्वगुरु अशी टर्म त्यांना खिल्ली उडवताना सुद्धा वापरली जाते किंवा समर्थकांकडून सुद्धा वापरली जाते. तर मग आंतरराष्ट्रीय राजकारणात भारत एवढं चांगलं काम करतोय असं दिसत असताना त्याच्यावर विरोधी पक्ष नेता म्हणून राहुल गांधी का टीका करतायत. आता तालिबान सुद्धा आपल्याला जर समर्थन देतोय आणि त्यातून पाकिस्तानचं नुकसान होतंय असं जर दाखवलं जात असेल किंवा असं जर होत असेल तर त्यातमध्ये काय चुकीचं आहे? खरं म्हणजे असं जर खरंच असतं तर मी काँग्रेस, भाजपा, पक्षीय राजकारण हा आपल्या देशांतर्गत मुद्दा हे बाजूला ठेवून आम्ही मोदी साहेबांची बाजू घेतलीच असती. पण दुर्दैवानं असं नाही. ते तुम्ही म्हणले तालिबान सुद्धा आपली बाजू घेते. मी तेच वाक्य थोडं कलेक्ट करतो. फक्त तालिबानच आपली बाजू घेते. इतकी वाईट परराष्ट्र धोरण आपलं आता आलंय. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ज्यांच्यासाठी मोदी साहेबांनी आपल्या देशात आणि त्यांच्या देशात जाऊन मतं मागितली ते डोनाल्ड ट्रम्प 36 वेळा म्हणले की पाकिस्तान आणि भारतामधलं युद्ध मी थांबवलं आणि व्यापाराची धमकी देऊन थांबवलं. मोदी साहेबांनी संसदेमध्ये ब्र शब्द काढला नाही, माध्यमांवर ब्र शब्द काढला नाही. आजपर्यंतच्या देशाच्या परराष्ट्र धोरणाची इतिहासात अटल बिहारी वाजपेयी साहेबांचं सरकार येऊन गेलं, इंद्रकुमार गुजराल होते, व्ही.पी. सिंग, इंदिराजी होत्या, पंडित जवाहरलालजी नेहरू होते, सगळे होते. सगळ्या पक्षाचे आलटून पालटून झाले. कधीही कुठल्याही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षानं भारत आणि पाकिस्तान या प्रश्नामध्ये मध्यस्थी करण्याचा आगाऊपणा केला नाही. जिथे प्रयत्न केला तिथं आपल्या सगळ्या पंतप्रधानांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. अटलजींनी सुद्धा हे मान्य केलं नव्हतं, इंदिराजींनी सुद्धा मान्य केलं नव्हतं. मोदी साहेब बोलायलाच तयार नाही. कसलं परराष्ट्र धोरण आहे तुमचं? चीननं त्यांचे ड्रोन पाकिस्तानला दिले आणि त्या ड्रोन मधून आपल्याला आक्रमण झालं असं भारताच्या मिलिटरीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. चीनला लाल डोळे दाखवणार होते ना तुम्ही. तुम्ही अहमदाबादमध्ये चीनच्या पंतप्रधानांना बोलून झोपाळ्यावर झुले मारता. हे तुमचं परराष्ट्र धोरण. नेपाळ सारखं साधं राज्य ज्याला हिंदू राष्ट्र म्हणत होतो आपण, मित्र म्हणत होतो आपण, त्याचा पंतप्रधान पण तुमच्या विरोधात बोलायला तुम्ही काहीच करत नाही. बांगलादेशमध्ये यादवी माजल्यानंतर ज्या बांगलादेशच्या अतिरेक्यांनी इथं येऊन हल्ले केले म्हणून तुम्ही सांगितलं, त्याच्या विरोधात रान पेटवलं, त्यांच्या पंतप्रधानांना तुम्ही इथं आसरा दिला ना. हे तुमचं परराष्ट्र धोरण. आज श्रीलंका आमच्या सोबत नाही, चीनच्या सोबत आहे. बांगलादेश चीनच्या सोबत आहे, नेपाळ चीनच्या सोबत आहे. पाकिस्तान तर आपला शत्रू राष्ट्र आहेच आहे. अमेरिका आज आपल्या बाजूनं नाही. रशियाकडून तेल खरेदी करायचं नाही असं मी भारताला बजावलंय असं कालच डोनाल्ड ट्रम्प साहेब म्हणले. मोदी साहेबांनी परराष्ट्र मंत्री अजून काहीच बोलायला तयार नाही. कसलं तुमचं परराष्ट्र धोरण? $80,000 माझ्या भारतातून अमेरिकेमध्ये जाणाऱ्या तरुणाला आता मोजावे लागणार आहेत. चुलीत घालायचं तुमचं विश्वगुरुपद. त्याचं आयुष्य बरबाद होणार आहे. कित्येक जणांचे रोजगार जाणार आहेत. निर्यात कमी झाली आमची, आयात आमची वाढते. कुठलाही परकीय देश आमची बाजू घ्यायला उघडपणे समोर आला नाही पाकिस्तान सोबत आमचा संघर्ष चालू असताना. म्हणून सगळ्या विरोधी पक्षाच्या खासदाराला तुम्हाला परदेशात पाठवायची वेळ आली. हे तुमचं परराष्ट्र धोरण. देशांतर्गत राजकारण वेगळ्या बाजूला, पण परदेशामध्ये आपण सगळे एक आहोत. भारतीय म्हणून आपला आवाज असला पाहिजे. पण अमेरिका आज जाहीर बोलते आपल्या विरोधात, रशिया बोलते, चीन आपल्या खोड्या काढते. गलवानमध्ये आले होते ना चीनचे सैनिक, आमचे सैनिक मारले आणि तुम्ही संसदेत सांगितलं असं काही झालं नाही म्हणून. जो सोनम वांगचुक अहिंसक माणूस, प्रचंड विद्वान इंजिनियर माणूस, चळवळीतला माणूस, गोरगरिबाची भाषा बोलणारा, त्यांना सांगितलं ना. त्याच्या खासदारानं पण सांगितलं जो भारतीय जनता पक्षाचाच आहे संसदेत, की चीननं घुसखोरी केली. तुम्ही मान्य करायला तयार नाही. आणि ज्या तालिबानवर तुम्ही घसा कोरडा करून गुड टेररिझम, बॅड टेररिझम असं असू शकत नाही असं म्हणाले होते, त्यांच्या गळ्याला गळे मिळवताय तुम्ही. आणि ते सनातनी तालिबानी, ते स्त्री विरोधी तालिबानी, ते धार्मिक कट्टरपंथी तालिबानी भारतात येतात आणि माझ्या महिला पत्रकारांनी आलं नाही पाहिजे म्हणतात.
आणि तुम्ही आमच्या महिला पत्रकारांना येऊ देत नाही. हे तुमचं परराष्ट्र धोरण. त्यामुळं तालिबान सारखे कट्टर इस्लामी देश आज तुमच्या सोबत आहेत. एवढंच तुमचं काय ते यश आहे. बाकी तुम्ही परराष्ट्र धोरणामध्ये शून्य आहात. आणि हे अपयश लपवण्यासाठी तुम्ही स्वतःच विश्वगुरु म्हणताय. आणि त्यांच्या भक्ताचं सोडा, मोदी स्वतः म्हणले मला ईश्वरानं पाठवलंय म्हणले. आता ह्याच्या पुढे काय बोलणार आहात तुम्ही?